मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून धापेवाडा येथील विठ्ठल मंदिराकडे निघालेल्या माऊलीच्या पालखीचे काल दिनांक 3 जुलैला खुर्सापार गावात आगमन झाले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुबडे परिवार आणि समस्त ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं। जणू काही खुर्सापारमध्येच पंढरपूर अवतरले होते। सकाळी 11 वाजता पालखी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी तिचं जंगी स्वागत केलं। यानंतर पालखी दिंडीने गावात फेरी मारली आणि हनुमान मंदिरात जाऊन भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला। सुमारे 1 ते 2 तास पालखीने इथे विश्रांती घेतली। या दरम्यान कुबडे परिवारानं पालखीतील दिंडीकऱ्यांसाठी उत्तम मेजवानीची पंगत त्यांच्या घरी आयोजित केली होती। दरवर्षीप्रमाणे त्यांनी वारकऱ्यांच्या भोजनाची उत्तम सोय केली। भोजनानंतर आणि थोडी विश्रांती घेऊन पालखी दिंडी थेट खुर्सापारवरून धापेवाड्याकडे रवाना झाली। खुर्सापार येथील कुबडे परिवार आणि गावातील नागरिकांनी बस स्टँड हायवे रोडपर्यंत पालखीला निरोप दिला। यावेळी आलेल्या वारकरी मंडळींसोबतच खुर्सापार येथील भाविक नागरिक, महामार्ग पोलीस दीपक पाचपोर, सुशील राऊत, गुरुवर्य गोतमारे, गुरुकुल संचालक गोतमारे सर आणि त्यांचे विद्यार्थी निखिल पोडभरे, पत्रकार मंगेशजी उराडे, पंकज घाटोडे, संजय टेंभेकर, गजू चौधरी, योगेश राऊत, जामुवंत वारकरी, कालिदास बुधोलिया, अनामिका ढिमोले, वत्सल बांगरे, महेश टेकाडे, प्रशांत कामोने तसेच राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा अध्यक्ष मनीष राऊत, राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा उपाध्यक्ष चेतनदादा हेलोंडे, गणेश कोवे, शुभम राजपुते, यश ढवळे, सक्षम तातेड, भावेश वाखोरे, प्रज्वल कडक आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।